पोलीस परिवारासाठी पोलीस परिवारांकरवी आयोजित केलेलं हे पोलीस भरती मार्गदर्शनाचं सत्र माझा मित्र वैभवजी परब, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. मानवी व्यक्तिमत्वाचे शास्त्रज्ञ असं म्हणतात की नुकतंच जन्माला आलेलं एखादं नवजात शिशु बालक तुम्ही आम्हाला आणून द्या आणि त्याला काय घडवायचंय ते सांगा, आम्ही त्याला घडवून दाखवतो. आपल्याला हवं तसं हवं ते घडवता येतं. मातीच्या गोळ्याला जर हवा तसा आकार देता येत असेल तर जिवंत हाडामांसाच्या गोळ्याला सुद्धा आकार देता येतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. आपण ठरवलंय आपण काय घडणार आहात. आपण ठरवलंय आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला कसा आकार देणार आहात. त्यामुळे ज्यांचं ध्येय ठरलेलं असतं त्यांचा यशाच्या दिशेनं अर्धा प्रवास झालेला असतो. फक्त ठरलेलं ध्येय किती तीव्रतेचं आहे याच्यावर त्याचं यश आणि अपयश अवलंबून राहतं. एक गुराखी जंगलात एका झाडावर बसून फांदी तोडत होता. गमतीची गोष्ट अशी की ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी तोडत होता. तिथूनच त्या राज्याचा प्रधान चालला होता. त्याने त्या गुराख्याकडे बघितलं. त्याचा वेडेपणा त्याच्या लक्षात आला. ज्या फांदीवर बसलाय तीच फांदी हा तोडतोय. दिसायला देखणा होता गुराखी, पण बुद्धीनं कमी वाटत होता. अडाणी, अज्ञानी, अशिक्षित. त्याच्याकडे बघितलं आणि त्या राज्याच्या प्रधानाच्या मनात एक कल्पना आली. त्याच राज्याच्या राजकन्येनं या प्रधानाचा अपमान केला होता. राजकन्येचा त्याला सूड घ्यायचा होता. हा देखणा दिसलेला गुराखी त्यांनी बघितला आणि राजकन्येवर सूड घेण्याची संधी आपल्या समोर चालून आली हे त्याच्या लक्षात आलं. त्याने असं ठरवलं की या अडाणी अज्ञानी गुराख्याचं लग्न राजकन्याबरोबर लावून देऊया. राजकन्या मोठी विद्वान होती, प्रकाळ पंडित होती. इतक्या विद्वान राजकन्याशी ज्यावेळी या अडाणी गुराख्याशी मी लग्न लावून देईन त्यावेळी माझा बदला पूर्ण होईल. या प्रधानानं त्या गुराख्याच्या पोराला अत्यंत हुशारीनं विद्वानाचं रूप दिलं. अत्यंत चतुराईनं त्यांनी सगळ्या राजदरबारातल्या सगळ्या व्यक्तींना तो विद्वान आहे, प्रकाळ पंडित आहे हे त्यांच्या मनावर अगदी बिंबवलं, ठसवलं. राजकन्या लग्नाला तयारही झाली, लग्नही झालं. प्रधान बदला घेतल्याच्या आनंदात, सूड घेतल्याच्या आनंदात मग्न होता. राजकन्येला या सगळ्या प्रकाराची काही कल्पना नव्हती. आपलं लग्न एका विद्वानाशी झालंय याच भ्रमात ती होती. लग्न झाल्यानंतर एकांतात राजकन्येनं आपल्या या पती झालेल्या गुराख्याला विचारलं, अस्ति कच्छित वाग्विशेष? म्हणजे तुम्हाला वाङ्मयाबद्दल काही विशेष ज्ञान आहे का? आता मुळात हा अज्ञानी, हा शिकलाच नव्हता. राजकन्या काय म्हणते हेच त्याला कळालं नव्हतं. अस्ति कच्छित वाग्विशेष, वाङ्मय म्हणजे काय हेच त्याला माहिती नाही. तो गडबडला, गोंधळला आणि या गुराख्याचं बिंग फुटलं. राजकन्या भयान संतापली. आपल्या पतीला वाटेल तशी टाकून बोलू लागली. प्रचंड अपमान केला तिनं. आपल्या पत्नीनं केलेला हा आपला अपमान त्याला सहन झाला नाही आणि त्याच क्षणी त्याने राजवाडा सोडला. पण मनात एक निश्चय केला, आता परत येईन. तो विद्वान आणि प्रकाळ पंडित म्हणूनच परत येईन. आणि त्यांनी सरळ जंगलाची वाट धरली. कालीमातेच्या मंदिरामध्ये तो ज्ञानसाधना करायला लागला. त्याचा निश्चय इतका दृढ निश्चय होता की विद्या व्यासंगानं तो अलौकिक ज्ञान प्राप्त करता झाला. संस्कृत भाषेतील कवी कुलभूषण ठरला. कालीमातेच्या मंदिरात त्यानं ज्ञानसाधना केली म्हणून कालिदास झालेला हा सर्वसामान्य गुराखी महाकवी कालिदास म्हणून विश्व प्रसिद्ध झाला. तुम्ही कोण आहात याला काही महत्व नाही. तुमचा निश्चय तुम्ही कोण होणार हे ठरवत असतो. गुराखी असलेल्या अज्ञानी या व्यक्तीनं निश्चय केला, पराकुटीचा निश्चय केला. अक्षर ओळख नसणाऱ्या या गुराख्यानं स्वतःला
महाकवी घडवता येतं, हवं तसं घडवता येतं. सारेच गुण साऱ्यात असतील असं अजिबात नाही, पण कुणात काहीच नाही असं कधीच होत नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. काही अडचणी असतील, काही कमतरता असतील, पण बलस्थानं सुद्धा असतील हे लक्षात घ्यायला शिकलं पाहिजे. जी बलस्थानं आहेत त्यांचा विकास कराच, पण ज्या कमतरता आहेत त्यांनाही विकसित करत त्या कमतरताचे पंख बनवा आणि यशाच्या बळात भराऱ्या मारायला शिका. हे सगळ्यात महत्वाचं. न्यूटनला गणित आणि भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं. चार्ल्स डार्विनला त्याच्या उन्हाळपणाला त्याचे वडील अक्षरशः वैतागले होते. जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं अक्षरशः मूर्ख ठरवलं होतं. थॉमस एडिसनला बहिर असल्यामुळे शाळेतून काढून टाकलं होतं. पण तरीही स्वतःच्या कमतरतांवर मात करत त्यांनी यशाच्या आभाळात स्वतःची कर्तृत्व पताका फडकावली. ती निव्वळ स्वतःच्या निश्चयाच्या बळावर. वर्गात गुरुजी घरी दिलेला गृहपाठ तपासत होते. एका मुलाला उभा केलं. तो म्हणाला, वही आणली नाही गुरुजी. उभा राहा, हात पुढे कर. आणि गुरुजी त्याच्या हातावर छडी मारणार, तोच त्यांचं लक्ष त्याच्या हाताकडे गेलं आणि उगारलेली छडी त्यांनी माघारी घेत त्या मुलाला म्हटलं, तुला छडी मारून तरी काय उपयोग, तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही. त्या मुलाला क्षणभर वाईट वाटलं. त्यांनी गुरुजींना विचारलं, गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते? गुरुजींनी ती जागा दाखवली आणि क्षणात तो मुलगा वर्गातून बाहेर पडला. काही क्षणात तो परत आला तेव्हा त्याचा हात रक्ताळलेला होता. गुरुजींनी विचारलं, हे काय? गुरुजी, नियतीनं माझ्या हातावर जी विद्येची रेष बनवली नाही ती मी माझ्या हातानं चाकून बनवून आलोय. मी विद्या मिळवणार गुरुजी. हाच स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष कोरणारा मुलगा पुढे व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धीस आला. अशी कितीतरी असंख्य उदाहरणं तुम्हाला दिसतील जे निव्वळ निश्चयाच्या जोरावर यशस्वी झालेली आहेत. मला हे करायचंय, करणारच. निश्चय तुम्हाला दृढ शक्ती देतो. तुमच्या शारीरिक मानसिक सगळ्या शक्ती तुमच्या निश्चयाशी तो केंद्रीभूत करतो. निश्चयच तुमचे माघारीचे दोर कापून टाकतो. संकटांना उद्ध्वस्त करायचं सामर्थ्य तुमचा निश्चयच तुमचा बहाल करतो. कोंडाणा गेलेले तानाजी कोंडाणा घेता घेता धारातीर्थी पडले आणि मराठी सैन्य परत सुटलं. सूर्याचे मालुसरे ते बघितलं आणि सूर्याचे मालुसरे पुढे आले. त्या मराठी सैन्याला कडाडत म्हणाले, अरे पळता कुठं भेडासारखे, तुमचा बाप इथं मरून पडलाय, पळता कुठं? आणि क्षणांनी परतीचे दोर कापून टाकले. आता दरीत उड्या मारून मारा नाहीतर लढून मारा. मराठी सैन्य दरीत उड्या टाकून मरण्यापेक्षा लढून मरणं पत्करलं आणि कोंढाण्यावर भगवा फडकला. निश्चय तुमचे पहिले माघारीचे दोर कापून टाकतो. ध्येय गाठायचं असेल तर बाकीचे पर्याय पहिले संपवून टाका. एकच ध्येय, एकच पर्याय, बस, दुसरा पर्याय नाही. त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्ही ध्येयाकडे झेपावता तेव्हा ध्येय गाठता येतं. निश्चय तुम्हाला ती सगळ्यात महत्वाची शक्ती देतो. ती इतरांना वाटून उपयोग नाही. तुम्ही हे व्हावं, तुम्हाला वाटलं पाहिजे मला हे व्हायचं आहे. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणं तिथं पर्याय उपस्थित राहतात, पण ज्यावेळी स्वतःची महत्वाकांक्षा निर्माण होते त्यावेळी पर्याय संपून जातात. तुम्हाला वाटलं पाहिजे. तुम्हाला एक छोटासा मुलगा वर्गात बोलायला उभा राहिला आणि बोलायला सुरुवात केली आणि त्याचे तोत्र बोलणं ऐकून समोरचा सगळा वर्ग खो 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 हसायला लागला. त्या पोराला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मुलं पुढे बोलूच देईना त्याला. त्याच्या डोळ्यातनं खळदिश अश्रू उघडला आणि क्षणात मान खाली घालून तो बाहेर चालताच. अपमान जिव्हारी लागला होता. मी आहे तोत्रा, नाही बोला, नीट बोलता येत, पण हा जन्मजात आलेला तोत्रेपणा आहे. मी काय करणार? हा झालेला अपमान बघून त्या मुलाला असं ठरवता आलं असतं की आता इथून पुढे मी कधीच कुणापुढे बोलणार नाही.
आता इथून मी कधीच भाषण करायला उभा राहणार नाही. हसतायत मला, अपमान होतोय माझा. नाही, त्या अपमानातूनच त्यानं सन्मान मिळवण्याचा निश्चय केला. तो म्हणाला, जी मुलं आज मला हसतायत तीच मुलं उद्या माझ्या भाषणावर टाळ्या वाजवतील. आणि त्या दिवसापासून त्या पोरांनी कामाला सुरुवात केली. तोत्रेपणा घालवण्यासाठी गालाच्या दोन्ही बाजूला तो 2 गारगोट्या ठेवायचा आणि गारगोट्या ठेवून बोलायची सतत सतत सवय करायचा, सतत सराव करायचा. बोलता बोलता त्या गारगोट्या दाताला घासायच्या, गालाला घासायच्या, गाल रक्तबंबाळ व्हायचा. तो वेदना सहन करत राहायचा, पण तोत्रेपणा गेला पाहिजे म्हणून जीवाच्या कंताने प्रयत्न करत राहिला. आणि अखेर स्पष्ट उच्चार करताच मला आता स्पष्ट बोलता येते, पण माझा आवाज पल्लेदार झाला पाहिजे. मोठमोठाले डोंगर चढायचा आणि उतरायचा. सकाळी उठल्याबरोबर त्याचा तोच सराव सुरू व्हायचा. छातीचा फाटा मजबूत झाला पाहिजे, त्याशिवाय पल्लेदार वाक्य नाही फेकता येणार. माझा श्वास टिकला पाहिजे, त्यापेक्षा माझा दम नाही वाढणार. बघता बघता छातीचा फाटा मजबूत झाला, बुलंद झाला, पल्लेदार वाक्य फेकता येऊ लागली. माझा आवाज मोठा झाला पाहिजे. समुद्राच्या काठावर उभा राहायचा आणि मोठमोठ्यानं बोलायचा. लाटांचा आवाज येत राहायचा आणि त्या लाटांच्या आवाजात त्याचं बोलणं ऐकूच यायचं नाही. इतक्या मोठ्याने बोलायला लागला की लाटांचा आवाज येत असूनही आता त्याचा आवाज ऐकू यायला लागला. स्वतःच्या आवाजाची ताकद त्याने इतकी वाढवली. स्पर्धा करायची तर किरकोळाशी करू नका. स्पर्धा करायची तर त्या डोंगराशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर समुद्राच्या लाटांशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर वादळाशी करता यायला हवी. स्पर्धा करायची तर बलाढ्य संकटाशी करता यायला हवी. आवाज घडवला, आता स्पष्ट उच्चार, बोलणं उत्तम, पल्लेदार वाक्य बोलता यायला लागलं. पण काय बोलायचं? ज्ञान हवं. एन्सायक्लोपीडियाचे सगळे खंड त्यानं मुखोद्गत करून टाकले. पण त्याला सवय अशी की तो एका जागी बसत नव्हता, स्थिरच राहत नव्हता. वाचायला बसला की 10 मिनिटं झाली की उठायचा, बाहेर जायचा, फिरून यायचा, लक्षच लागत नव्हतं. स्थिर बसलं पाहिजे, बैठक टाकली पाहिजे, त्याशिवाय अभ्यास होणार नाही. पण नव्हता स्थिर बसत. शेवटी एके दिवशी तो सरळ घरातनं उठला, एका नाभिकाच्या दुकानात गेला आणि त्याला सांगितलं, माझ्या डोक्यावरचे अर्धे केस काढून टाक. त्याला काही कळे ना, अर्धेच केस तू काढ रे, अर्धे केस ठेव, अर्ध टक्कल कर. त्या नाभिकानं त्याचं अर्ध टक्कल केलं. त्यांनी स्वतःला आरशात बघितलं, भयानक विचित्र दिसत होता. आता अशा अवतारात बाहेर कुठं जायचं? घरातच थांबून राहायला लागला. सबब बाहेर जाणंच बंद झालं. अभ्यासाची बैठक बसली. स्थिर वृत्तीनं त्याला अभ्यास करता यायला लागला. आता एकाच जागी बसला की वाचता वाचता डुलक्या यायच्या, पेंग यायचा. त्याला कळेना काय करावं. अभ्यास झाला पाहिजे, वाचन झालं पाहिजे, अखंड वाचलं पाहिजे, प्रचंड वाचलं पाहिजे, तर बोलता येईल मला. झोप्यावर कसं नियंत्रण मिळवायचं? परत नाभिकाच्या दुकानात गेला. सगळे केस काढ, फक्त शेंडी ठेव, शेंडी ठेव फक्त. त्याने तेवढी शेंडी ठेवली. घरी आला, जिथं अभ्यासाला बसायचा तिथं मागं खुंटी होती. त्या खुंटीला दोरी बांधली. दोरीचं एक टोक खुंटीला आणि दुसरं टोक स्वतःच्या शेंडीला बांधलं आणि वाचायला बसला. आता डुलकी आली की पुढं शेंडीला ताण बसायचा, छपकन झोप उडायची. अभ्यास करत राहिला, अभ्यास करत राहिला. कुणी सांगितलं नव्हतं त्याला, वडिलांचा हट्ट नव्हता, आईची इच्छा नव्हती तू केलंच पाहिजेस, ही त्याची इच्छा होती, ही त्याची महत्वाकांक्षा होती. स्वतःवर आलेल्या अडचणींवर तो मात करत राहिला आणि एक दिवस या जगातला पहिला सर्वोत्कृष्ट वक्ता तो म्हणून तो डेमोस्थेनिस जगत विख्यात झाला. हा पहिला वक्तृत्व कलेतला बादशाह. स्वतःला स्वतःच घडवता येतं, दुसरं कुणीही तुम्हाला घडवू शकत नाही. या जगात तुमचा पराभव दुसरा कुणीच करू शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता. या जगात दुसरा कुणीच तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. या जगात फक्त तुम्हीच तुम्हाला जिंकून देऊ शकता, दुसरं कुणीच नाही. त्यामुळे स्वतःला घडवायचंय, स्वतःला जिंकून द्यायचंय, स्वतःला विजय मिळवायचा, ही जबाबदारी तुमची आहे, सर्वस्वी तुमची. तुमचा निश्चय हवा.
ठाम निश्चय हवा. आढळपद मिळवण्याचा जसा ध्रुवानं निश्चय केला होता ना, तसा त्या निश्चयाच्या बळावर तो आढळ स्थानावर पोहोचला. तुमचा निश्चयच तुम्हाला आढळ स्थान देतो. हा निश्चय महत्वाचा आहे. आणि सगळं आहे तुमच्यात, अडचण काहीच नाही. तुमच्याकडे एक वेळ बाकी काही नसलं तरी चालेल. फक्त निश्चय हवा, ठाम निश्चय हवा. बाकी सगळ्या गोष्टी प्रत्येकात असतात. क्षमता प्रत्येकाच्या अंगी असते. क्षमतेचं पात्रतेत रूपांतर करता आलं की मग योग्यता कमावता येते. तुमच्यात योग्यता आहे, क्षमता आहे, फक्त पात्रतेत रूपांतर करा. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. माझ्यात हे नाही, माझ्यात ते नाही, असं कधीच काही घडत नाही. कुठलाच माणूस जन्माच्या कमजोर किंवा ताकदवान कधीच नसतो. तो ज्या वातावरणात राहतो, ज्या संस्कारात वाढतो, आजूबाजूची परिस्थिती जशी त्याच्या वाट्याला येते त्याच्यानुसार तो घडत जातो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपण भाग्यवान आहात. आपण पोलीस परिवारातच जन्माला आला आहात. आपण पोलीस परिवारातच वाढला आहात. आपण त्या वातावरणातच आहात. त्यामुळे आपल्याला बाकीची कुठलीच अडचण नाही. ते सगळं वातावरण आपल्या हाताशी आहे, आपल्या वाट्याला आलंय. त्यामुळे ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे ते घाईक ध्येय गाठणं अडचणीचं काहीच नाही, याची बात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, क्षमता समजायला हव्यात. मी वारंवार सांगतो, प्रत्येकाला काही ना काही दिलंय, काही ना काही आहे. कुणाच्यात अपार कष्ट करायची कार्यक्षमता आहे, कुणाच्यात ज्ञानसंचय करणारी ज्ञानक्षमता आहे, कुणाच्यात आणीबाणीच्या वेळी अचूक निर्णय घ्यायची निर्णय क्षमता आहे, तर कुणाच्यात नवनवीन कल्पना अस्तित्वात आणण्याची कल्पना क्षमता आहे. तुमच्यात काय आहे? कार्यक्षमता आहे, बुद्धी क्षमता आहे, निर्णय क्षमता आहे का कल्पना क्षमता आहे? कुठली क्षमता आहे तुमच्यात? स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. आपल्यात कुठली क्षमता आहे ते आधी पारखायला हवं आणि त्या क्षमतेच्या बळावर इतर क्षमता मिळवता यायला हव्यात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग आम्हाला कुठल्याही प्रवासात कसंही कटोही यशस्वी होता येतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. अपार कष्ट करणारी कार्यक्षमता निर्माण करता येते, व्यायामानं तयार करता येते. पण कार्यक्षमता ही फक्त शरीरात असून चालत नाही, ती मनातही असावी लागते. उत्तम शरीर बळ असणारी माणसं ज्यावेळी आत्महत्या करताना मला दिसतात त्यावेळी लक्षात येतं ही शरीर बळानं मजबूत होती पण मनोबलानं मात्र कमजोर होती. एक वेळ तुमच्यात शरीर बळ नसलं तरी चालेल पण मनोबळ मात्र उत्तम हवं. मनोबळ असणारी माणसं यशस्वी होतात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. एकही लढाई न करता वर्धमान महावीर झाले. जो रण जिंकतो त्याला मी वीर म्हणतो आणि जो मन जिंकतो त्याला मी महावीर म्हणतो. मन जिंकलं की मग रण जिंकता येईल. मन जिंकायला हवं. मन जिंकणं म्हणजे काय आहे आपल्या, काय करू शकतो आपण, किती क्षमता आहे, किती मर्यादेपर्यंत जाऊ शकतो आपण, ही स्वतःची ओळख करून घ्यायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं. मी नेहमी एक गोष्ट सांगतो. एक सिंहाचं बछडं चुकून जंगलात चुकलं ते चुकलं, एका बकऱ्यांच्या कळपात मिसळलं ते बकऱ्यांबरोबरच राहायला लागलं. ते बकऱ्यांसारखं वागायचं, बकऱ्यांसारखंच जगायचं, बकऱ्यांसारखंच बेबे करायला लागलं, बकऱ्यांसारखंच गवत खायला लागलं. ते विसरलंच आपण सिंह आहे, ते पुरतं बकराळच. एके दिवशी त्याच बकऱ्यांच्या कळपावर एका सिंहाचा छापा पडला. बकऱ्या गेल्या पळून. हे बछडं नेमकं त्याच्या तावडीत सापडलं. त्या सिंहानं त्या बछड्या एकदा नीट बघितलं आणि त्याला विचारलं, तू इकडं कसा? तसं ते बछडं म्हटलं, मी पहिल्यापासून इकडंच आहे, मी याच पक्षात आहे. अरे तो सिंह आहेस, मी इकडंच आहे. सिंहाला राग दिली फाड दिशी ठेवून. त्या सिंहाच्या फटक्यानं त्या बछड्याच्या तोंडातनं रक्त ओघळलं. रक्त त्याच्या जिभेला लागलं. सिंहाने विचारलं, टेस्ट कशी आहे? बछडा म्हटला, ग्रेट. मग नॉनव्हेज सोडून व्हेजच्या माग का लागलाय? त्या बछड्याच्या डोक्यात काय प्रकाश पडेना. मग सिंहाने म्हटलं, चल एका विहिरीच्या काठावर नेलं. खाली बघ, पाण्यात बघ. आता पाण्यात दोघांचे प्रतिबिंब.
सिंह म्हटला माझ्यासारखाच दिसतोस ना? म्हटला हो. अरे मग सिंह इकडं काय, चल. जाणीव करून द्यावी लागते तुम्ही सिंह आहात. कुठल्या वातावरणात आहात, कुठल्या परिस्थितीत आहात, सभोवती कोण आहे, बाजूला सारा, तुम्ही सिंह आहात हे पहिलं लक्षात ठेवा. स्वतःची जाणीव व्हायला पाहिजे. ही जाणीव कधी होते? तुमच्या क्षमता तुम्हाला कळतात तेव्हा. तेव्हा मग इतिहास घडवता येतो. बाकी कारणच देऊ नका अजिबात. आमची परिस्थिती नव्हती हो, तू गप. आमच्या अपयशाचं सगळं खापर आम्हाला परिस्थितीवर फोडायची सवय लागली. कारण देतो आम्ही फक्त. परिस्थिती तुमच्या मनोअवस्थेवर अवलंबून असते. परिस्थिती चांगली किंवा वाईट कधीच नसते. तुम्ही कसं तिच्याकडे पाहता त्याच्यावर ते अवलंबून असतं. तुमचा अभ्यास झाला असेल, तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील, तुम्ही सजग असाल, सावध असाल, तयार असाल तर परिस्थिती उत्तम. तुमचा अभ्यास झाला नसेल, तुमच्या क्षमतांचा विकास झाला नसेल तर परिस्थिती कितीही अनुकूल असली तरी तुमच्यासाठी ती परिस्थिती खराबच असते. दोष परिस्थितीला नाही, दोष तुमच्या मनोअवस्थेला द्या. तुम्ही कसे पाहता त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. परिस्थिती नाही घडवत, अजिबात नाही काही घडवत. परिस्थिती काही बिघडवती नाही, अजिबात नाही. सगळं तुम्ही घडवत असता आणि तुम्हीच बिघडवत असता, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गरिबी इतकी होती की त्यांना पुस्तकं घेऊन देता देता त्यांचे वडील रामजी बाबा कैक वेळेला कर्जबाजारी झाले. पण मुलाचा विद्याव्यासंग पूर्ण करण्यासाठी त्यांनी कैक वेळेला कर्जबाजारी होणं सुद्धा पत्करलं. माझ्या घरात नीट उजेड नाही म्हणून मी अभ्यास कसा करू अशी कारण ते देत बसले नाहीत. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली ते बसले पण अभ्यास पूर्ण केला. पण या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विद्वत्ता अफाट होती. त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. 10 वर्षापूर्वी वाचलेल्या पुस्तकाचे संदर्भ ते 10 वर्षानंतर अचूक द्यायचे. लोक विचारायची 10 वर्षापूर्वी वाचलेलं पुस्तक तुमच्या अजूनही जसंच्या तसं लक्षात आहे. विलक्षण, अफाट. कोण ही बुद्धिमत्ता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे ही मला माझ्या परिस्थितीनं दिलेली देणगी आहे. माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्यासारखी नव्हती. माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे. त्यावेळी लहानपणी एखादं पुस्तक माझ्या हातात पडायचं. ते पुस्तक ज्यावेळी माझ्या हातात पडायचं त्यावेळी मी विचार करायचो आज हे पुस्तक आपल्या हातात पडलंय, उद्या ते परत आपल्याला मिळेल का नाही माहिती नाही. त्यामुळे आत्ताच वाचताना असं वाचूया की आयुष्यात या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. क्षमता विकसित करता येतात. उलट परिस्थितीचे आभार मानायला हवेत. आपण गरीब आहोत ना, उत्तम. श्रीमंत व्हायला मिळालेली ही तुम्हाला सर्वोत्तम संधी आहे. तुम्हाला बुद्धी कमी आहे, अरे छान. विद्वान व्हायला तुम्हाला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, बऱ्याच वेळाला चांगली परिस्थिती तुमच्यातल्या उपजत गुणांना संधीच येऊ देत नाही आणि कठीण परिस्थिती तुमच्यात नसलेले गुण सुद्धा बऱ्याच वेळेला बाहेर काढते. जेवढी कठीण परिस्थिती तेवढं यश सर्वोत्तम हा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे यशाकडे झेपावण्याचा. खडतर परिस्थितीतनच माणसं यशस्वी झाल्याची उदाहरणं आहेत. सगळं उत्तम असताना, सर्वोत्तम असताना फार यशाचा पल्ला कुणी गाठला याची उदाहरणं फार कमी आहेत. त्यामुळे परिस्थितीला दोष नका देत बसू, कारण तर अजिबात सांगत बसू नका. पुस्तकं घ्यायची ऐपत नसलेला एक विद्यार्थी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जातो आणि आजही त्या विद्यापीठात गेला तर प्रवेशद्वारावर ठसठसीत अक्षरात लिहिलंय शतकात ज्ञानसंचय करता येतो. हवा तसा स्वतःच्या बुद्धीला आकार देता येतो.
निर्णय क्षमता आम्हाला आमची तयार करता येते. आणि हे जग तर कल्पनांचं आहे. कधी कुणाला वाटलं होतं पाणी विकत घेऊन प्यावं लागेल? आज आम्ही विकतच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही. ज्याला ही कल्पना सुचली तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे. ही कल्पना सुचायला हवी आहे. ह्या कल्पना ज्याला सुचतात ते जगावर राज्य करतात. ही कल्पना क्षमता तुमच्यात असायला हवी. मग हवं ते कमावता येतं, हवं ते मिळवता येतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा गुण आवश्यक आहे. पुढाकार घेता यायला हवा. पुढाकार, पुढं पुढं जाता यायला हवं. नेतृत्व क्षमता विकसित कधी होते? तुम्ही पुढाकार घेता तेव्हा. हो मला व्हायचंय हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं. हो मी करेन हे वाटणं म्हणजे पुढाकार घेणं. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आम्हाला काहीच वाटत नसेल तर आम्ही कधीच काही बनणार नाही. आम्ही काहीच काही करणार नसू तर आमच्या हातून कधीच काही होणार नाही. हे वाटणं महत्वाचं आहे. रस्त्यानं एक घोडेस्वार चालला होता. एका ठिकाणी काही लाकडाचे ओंडके पडले होते. मजूर ते ढकलायचा प्रयत्न करत होते, रस्ता मोकळा करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे श्रम ताकद कमी पडत होती. आणखी एखादा जर असता तर ते लाकडाचे ओंडके पटकन बाजूला झाले असते. पण त्याचा ठेकेदार मात्र कमरेवर हात ठेवून त्यांना आदेश देत होता, हटाव, लवकर बाजूला काढा. तोपर्यंत तो घोडेस्वार तिथं पोहोचला. त्याच्या लक्षात आलं थोडी थोडी ताकद कमी पडते. तो त्या ठेकेदारला म्हणाला, अरे त्यांच्यावर ओरडण्यापेक्षा तू जरा हात लाव ना, पटकन ओंडके बाजूला होतील. तसा तो ठेकेदार घोडेस्वारला म्हणाला, मी कोण आहे माहितीये का? मी यांचा ठेकेदार आहे. काम करणं हे यांचं काम आहे आणि काम करवून घेणं हे माझं काम आहे. मी कसा हात लावू? तो घोडेस्वार शांत बसला. काही क्षणात तो घोड्यावरनं खाली उतरला, त्या मजुरांमध्ये मिसळला आणि मजुरांच्या हाताला त्यांनी हात लावला आणि क्षणार्धात ते लाकडाचे ओंडके बाजूला झाले. हात झटकत तो घोडेस्वार ठेकेदाराजवळ आला. कुठलंच काम छोटं किंवा मोठं कधीच नसतं. काम काम असतं. छोट्या छोट्या कामातनच मोठं काम आकाराचं येतं. तसा तो ठेकेदार म्हटला, पण तो आहेस तरी कोण? तसा तो घोडेस्वार म्हटला, मी नेपोलियन बोनापार्ट. आपल्या सम्राटाला पुढे बघितलं आणि तो ठेकेदार ततपप करायला लागला, हात जोडायला लागला. त्यावेळी नेपोलियन बोनापार्ट त्याला म्हणाला, एक गोष्ट लक्षात घे, मी सम्राट आहे म्हणून पुढाकार घेत नाही, मी पुढाकार घेतो म्हणून सम्राट आहे. काय व्हायचंय तुम्हाला? त्या पद्धतीनं तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल, पुढे जावं लागेल. जितकं मागं राहाल मागच राहाल. राजा व्हायचंय ना, राजासारखं वागायलाच हवं तुम्ही. पोलीस व्हायचंय ना, तुमच्या उरात घुसायलाच हवा तो, वागायलाच हवं तसं तुम्ही. त्याशिवाय नाही होताच येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, या जगात कुठलीही गोष्ट एकदा नाही दोनदा तयार होते. माझ्या पुढचा हा माईक एकदा नाही दोनदा तयार झालाय. पहिल्यांदा बनवणाराच्या मनात आणि नंतर प्रत्यक्षात. तुम्हाला पोलीस व्हायचंय ना, आधी तुम्ही तुमच्या मनात व्हावं लागेल, मग प्रत्यक्षात येईल. ह्याला एकरूप होणं म्हणतात. आमचे जगद्गुरु तुकोबराय असं सांगतात की देव पहाया गेलो, देवची होऊन आलो. जाईपर्यंत मी भक्त आहे, पण एकदा त्याच्या जवळ पोहोचलो मीच देव झालो. ही एकरूपता आहे, हे अद्वैत आहे. आपल्या ध्येयाशी ही एकरूपता गाठणं म्हणजे ध्येय मिळवणं. तुम्ही जेवढे ध्येयापासून लांब राहाल, ध्येयाला वेगळं मानाल, काही नाही होत. ते माझं गाव, मी त्याचा नागरिक, विकास होऊच नाही शकत. मी म्हणजे गाव आणि गाव म्हणजे मी, हे नातं ज्यावेळी तयार होईल त्यावेळी गाव पुढे जाईल. तुमच्या ध्येयाचं तसंच आहे. समर्पण वृत्ती त्यातून जन्म घेते. ह्या क्षमता 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 तयार झाल्या ना, मग या क्षमतांचा समुच्चय तयार होतो. मग समर्पण येतं त्यात. त्याला आम्ही झोकून देणं असं म्हणतो. हातचं राखून नाही करायचं काही. बघू जमलं तर करतो प्रयत्न, बघू पुढच्या वेळी. काही होणार नाही तुमच्या हातून, अजिबात काही नाही. ठाम ठरवायला हवं. ठाम, अगदी ठाम. हे कधी घडतं? स्वतःवर विश्वास असेल तर.
स्वतःवरचा विश्वास कधी येतो? स्वतःच्या क्षमतांची जाणीव असेल तर. स्वतःच्या क्षमतांची जाणीव कधी होते? स्वतःची ओळख पटली असेल तर. मी वारंवार का सांगतो हे? माझे वडील पोलीस मध्ये आहेत म्हणून मला जायचं आहे, नका येऊ. वडिलांची इच्छा आहे, अजिबात नको फिरकूस. भाऊ म्हणतोय नकोच, नाही परत भरतील का नाही माहित नाही, अजिबातच येऊ नकोस. बघू लॉटरी लागली तर, वळून पण बघू नको. काय आहे तुझ्यात? आमची अडचण काय माहिती आहे? आम्ही सिंह आहोत, पण आम्ही सिंह आहोत हेच आम्हाला माहिती नाही, ही आमची अडचण आहे. आमच्यात क्षमता आहेत, कुठली क्षमता आहे हे आम्हाला माहिती नाही, ही आमची अडचण आहे. जीवाच्या आकांताने पळत जातो पण नाही पोहोचू शकत. मान्य कर रे, नाही तुझ्यात ती पळण्याची क्षमता. दुसरी कुठली आहे शोध ना, आहे काही ना काही. पण आम्हाला मुळात आमच्यात काय आहे त्याचा शोधच लागत नाही. मी वारंवार सांगतो, या जगात सगळ्यात श्रीमंत ठिकाण जर कुठलं असेल तर ते आहे स्मशान. जगातलं सगळ्यात श्रीमंत ठिकाण. याचं कारण असं की त्या नियंत्यानं आपल्या प्रत्येकाला काही ना काही अलौकिक गुण दिलाय, अलौकिक क्षमता दिली आहे. पण दुर्दैवानं तो गुण, ती क्षमता आमच्यात आहे हेच आम्हाला माहिती नाही. आयुष्य त्याचा शोध न घेताच तसंच वाया जातं. क्षमतांचा वापरच होत नाही आणि चौघांच्या खांद्यावर गेल्यावर स्मशानात आमच्या बरोबर ती क्षमता सुद्धा राखून तिथंच राहते. अशा असंख्यांच्या असंख्य क्षमता ज्यातून जग घडवता आलं असतं त्या स्मशानभूमीत तशाच न वापर केलेल्या पडून आहेत. म्हणून त्या स्मशानाला मी सगळ्यात श्रीमंत ठिकाण मानतो. आपल्यात काय आहे? कुठली क्षमता आहे आपल्यात? शिक्षणातून कळतं हे आपल्यात काय आहे. एज्युकेशन हा लॅटिन शब्द आहे, 3 शब्दांपासून बनला आहे. एज्युकेरे, एज्युकेअर आणि एज्युकेटम. म्हणजे मुलांमधले सुप्त गुण शोधणं, त्या सुप्त गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य व्यासपीठ मिळवून देणं, ह्या 3 क्रिया जिथं घडतात त्याला शिक्षण असं म्हटलं जातं. दुर्दैवानं हे कुठंच घडत नाही. तरी आम्ही म्हणतो आम्ही शिक्षण घेतो. आमच्यातले सुप्त गुण शोधलेच जात नाहीत. सापडले तर त्याचं संवर्धन होत नाही, झालंच तर त्याला व्यासपीठ मिळत नाही. मग कधी कधी आश्चर्य वाटतं, पोलीसमध्ये आपण गातो किती छान, त्याच्यात गुण होता, त्याला व्यासपीठच मिळालं नाही, त्याला इकडचं क्षेत्र मिळालं. आमची अडचण काय माहिती आहे? ज्याला गायनाची आवड आहे त्याला मी गणिताची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला कलेची आवड आहे त्याला आम्ही भूमितीची प्रमेय सोडवायला सांगतो. ज्याला इंग्रजीची आवड आहे त्याला मी डान्सच्या रियालिटी शो मध्ये पाठवतो. ज्याला पोलीस व्हायचं आहे त्याला मी मैदानावर क्रिकेट खेळतो, तेंडुलकर झाला पाहिजे म्हणून सांगतो. आमच्या तरुणाईची सगळ्यात मोठी अडचण आहे की आमच्यात जी क्षमता आहे, जो गुण आहे, त्या क्षेत्रात आम्ही जातच नाही. आमची अडचण अशी की आवडीच्या क्षेत्रात आम्हाला जाता येत नाही आणि ज्या क्षेत्रात आम्ही जातो ते क्षेत्र आमच्या आवडीचं असत नाही. अपयशी होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं कारण. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं ते करा, त्यात तुम्हाला सर्वोच्च यश मिळवता येईल. सचिन तेंडुलकर 12वीला इंग्रजीच्या पेपरमध्ये नापास आहे, पण आज 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात सचिन तेंडुलकरवर धडा आहे. यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा पुरेसा आहे. त्याचं जे आवडीचं होतं ते त्यांनी केलं. तुम्हाला सर्वोत्तम यश मिळवायचं आहे ना, तुम्हाला सर्वोच्च यश मिळवायचं आहे ना, तुमच्या आवडीच्या क्षेत्रात जा बस. तिथं जास्त कष्ट नाही घ्यावे लागत, कारण ते आवडीचं असतं, सवड आपोआप येते. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्वाचा. आम्हाला त्या दिशेनं जाता आलं पाहिजे. त्या दिशेनं आम्हाला आमचा प्रवास करता आला पाहिजे. मग आम्हाला यश सहज मिळवता येतं. क्षमता तशा आम्हाला वाढवता येतात, घडवता येतात, क्षमता बदलवता सुद्धा येतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. इतरांपेक्षा आम्ही तयार असलं पाहिजे. बऱ्याच वेळेला अडचण काय आहे? क्षमता कळाल्या की मग स्वतःवरचा विश्वास वाढतो, विश्वास वाढला की मग स्वतःवर आत्मविश्वास येतो आणि मग ठरतं
10 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. पण या 2 मिनिटाच्या यशस्वीतेसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. तुम्ही तुमच्या क्षमतांचं नियोजन किती करता? भरती जाहीर झाल्यावर मग आमची पळायला सुरुवात होते. भरती जाहीर झाल्यावर मग मार्गदर्शन शिबिर ऐका रे कुठं. मग ठेवलेली पुस्तकं बाहेर निघतात. लेटेस्ट एडिशन आहे ना रे. नाही मिळत यश. असं क्षमता आहेत पण नियोजन नाही. उपयोग काय? दुपारी 2:30 वाजता महाराजांनी खानाचा कोतळा बाहेर काढला. विश्वास आहे महाराजांना, आत्मविश्वास आहे. हो, खान मारणारच. हा विश्वास यश देतो तुम्हाला. क्षमता असल्या माहिती की मग नियोजन करता येतं. आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही, आपल्या मर्यादा किती, आपण कुठपर्यंत, हे सगळं घडवता येतं. मग नियोजन, ते झालं की मग आत्मविश्वास. मी वारंवार एक गोष्ट सांगतो. 2:30 वाजता कोतळा बाहेर निघाला. खानाचं सैन्य आजूबाजूला झाडाझुडपात होतं. मराठी सैन्य त्यांच्यावर तुटून पडलं. बघता बघता लंगडे तोड चालू झाली. खानाचं सैन्य पाठीला पैलवान पळत सुटलं. खानाच्या तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट तिथंच. मराठी सैन्याने हे सगळं ताब्यात घेतलं, मिळवलं. महाराजांना माहिती आहे खान आपण मारणारच आहोत. खान येताना 4000 घोडी घेऊन आलाय. त्यातली 2000 घोडी आपल्याला या प्रसंगात मिळणारच आहेत आणि मिळालीही. पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? ते घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार सुद्धा हवेत, तर त्या घोड्यांचा उपयोग. गाडी आहे ना घरी, का मला चालवता येत नाही ना? उपयोग काय तुझ्या गाडीचा? 2000 घोडी मिळाली पण चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार नसतील तर उपयोग काय? नियोजन बघा महाराजांचं. 10 नोव्हेंबर या दिवसाच्या बरोबर 6 महिने आधी महाराजांनी आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित करून ठेवलंय. आणि 6 महिन्यापूर्वी त्यांना सांगितलंय 6 महिन्यानंतर 10 नोव्हेंबरला सायंकाळी 4 वाजता तुम्हाला घोडे मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. हा आत्मविश्वास आहे. हो, मिळवणारच. हा स्वतःच्या क्षमतांच्या सामर्थ्याच्या बळावर कमावता येतो. एका विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकांना विचारलं, गुरुजी 2रा नंबर कोणाचा आलाय? गुरुजींना आश्चर्य वाटलं. पहिला विचारतात, हा 2रा कसा विचारतोय? गुरुजी म्हणले, अरे पहिला नंबर कोणाचा आलाय विचार ना, 2रा कोणाचा आलाय काय विचारतो? नाही, पहिला माझा आहे ते मला माहिती आहे, 2रा कोणाचा आहे ते सांगा. याला आत्मविश्वास म्हणायचा. हा स्वतःवर इतका आत्मविश्वास हवा, तेव्हा यश मिळवता येत. तेव्हा मग कसलीही परिस्थिती येऊ द्या, खडतर येऊ द्या, बिकट येऊ द्या, काही येऊ द्या, कसलाही प्रश्न, काही अडचण नाही. आत्मविश्वास असतो तो सगळ्या संकटांना तुम्हाला सामोरं जायला भाग पाडतो आणि तुम्ही विजयी होता. मी परवा पुण्यात होतो. महात्मा फुले भाजी मंडईच्या इथं उतरलो. ड्रायव्हरला सांगितलं गाडी आत लाव. तो गाडी आत लावायला गेला. मी बाहेरच होतो. माझ्या शेजारी एक गजरेवाला होता. कल्पना क्षमता कशी एखादा विकसित करतो. त्याला त्याचे गजरे विकायचे. तसे रोज सगळे पाटे घेऊन बसतात, पण विकले कुणाचे जातात? जो काहीतरी वेगळ्या कल्पना शक्तीनं ते करतो. ते मला त्याची कल्पना आवडली. तो गजरेवाला आल्या गेल्या आईंकडं, ताईंकडं, माईंकडं बघून म्हणत होता, ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. ओ ताई गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. पुढे गेलेल्या बायका माघारी यायच्या, असला कसला गजरा 1 महिना सुकणार नाही. बघू बर दे. 15 मिनिटात पाठी रिकामी झाली हो त्याची. 1 महिना सुकणार नाही म्हटल्याबरोबर. आता 2-4 राहिले होते. तेवढ्यात समोरून एक मॅडम निघाल्या होत्या. याने त्या मॅडमला हाक मारले, हो मॅडम गजरा घ्या, 1 महिना सुकणार नाही. मॅडम तिथूनच वळाल्या. त्याला म्हणाल्या, गेल्या महिन्याचा अजून तसाच आहे. क्षमता तुमच्याकडे जे आहे ते लोकांपर्यंत
पोहोचवणं ही कल्पना तुमच्याकडे हवी. पण लोक जर तुमच्या गळ्यात काही मारत असतील तर ते गळ्यातनं सहज बाहेर करता येईल अशी ही क्षमता तुमच्याकडे असायला हवी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी कष्टानेच होतात असं नाही. सगळ्याच लढाया तलवारीच्या जोरावर जिंकता येत असं नाही. बऱ्याच लढाया बुद्धीच्या जोरावरच जिंकता येतात. ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थितीची गोष्ट आहे. एक लाकूड तोड्या बेफामपणे लाकडं तोडत होता. पहिल्या दिवशी 5 झाडं तोडली, दुसऱ्या दिवशी 3, तिसऱ्या दिवशी 2, चौथ्या दिवशी त्याला एकच अंधार पडायला लागला तरी तुटेना. त्याला काही कळे ना. पहिल्या दिवशी तर मी 5 तोडलेली झाडं आणि चौथ्या दिवशी फक्त एक पण नाही. दुसऱ्या गुराख्याची मात्र त्या लाकूड तोड्याची रोज 5. असं का होतंय? त्या दुसऱ्याने याला विचारलं, मला सांग तुझ्या कुऱ्हाडीला तू धार कधी लावलेली? म्हटलं पहिल्याच दिवशी. तू कितीही ताकद लावलीस, कितीही सामर्थ्य लावलंस, पण जर तुझ्या कुऱ्हाडीला धार नसेल तर उपयोग काय आहे? तुम्ही कितीही अभ्यास करा, पण त्या अभ्यासाचं नियोजन नसेल, त्याला जर तंत्र नसेल तर त्या अभ्यासाचा उपयोग काय आहे? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. यशाला शॉर्टकट नसतो, पण यशाला सुनिश्चित तंत्र असतं. ते तंत्र आम्हाला गाठता यायला हवं. ते आम्हाला प्राप्त करताय, त्याच्या बळावर मग आम्ही हवं ते मेरिट मिळवू शकतो. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याला कौशल्य म्हणतो आम्ही. क्षमतांबरोबर कौशल्य असतात. ही कौशल्य आम्हाला हस्तगत करता यायला हवीत. हे सगळ्यात महत्वाचं आहे. काही माणसं आपण बघितली असतील, म्हणजे काही चित्रपटामध्ये एखादा कलाकार अगदी सडपातळ दिसतो आणि वर्षभरानंतर तोच कलाकार अगदी 200 किलोचा दिसतो. शरीर यष्टी बनवता येते, कमावता येते, त्याला योग्य आहाराची गरज असते. मग हेच तंत्र पोलीस भरतीच्या वेळी आम्हाला नाही कमावता येत का? एखाद्या चित्रपटासाठी कलाकार जर त्याची शरीरयष्टी घडवू आणि बदलू शकतो, तर माझी छाती न फुगवता किती, फुगवून किती, हे स्वतःच्या शरीरयष्टीला आम्हाला बदलताना घडवता येऊ शकत नाही का? येतं. त्याचं तंत्र आहे. ते तंत्र आम्हाला हस्तगत करता यायला हवं. शिक्षण महत्वाची गोष्ट आहे, पण त्याच्याही पेक्षा प्रशिक्षण ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. प्रशिक्षण तुम्हाला हे बारकावे सांगते. हे बारकावे तुम्हाला कळत गेले की मग तुम्हाला यश 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 जवळ येतं. लेखी परीक्षेत कोणते प्रश्न येतात, वारंवार कुठले येतात, गेल्या 10 वर्षात कोणते कोणते प्रश्न आलेत, का बदलले गेलेत, का तेच पुन्हा आलेत, गेल्या 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेचा संच आम्ही बघितलाय का? ते प्रश्न एकदा नीट निरकलेत का, न्याहाळलेत का, का सरळ आम्ही सगळ्या विषयांचा अभ्यास करत बसतो? परीक्षेचंही तंत्र आहे. काही लोक 18 तास अभ्यास करतात तरी नापास होतात, काही लोक 4 तास करतात तरी गुणवत्तेत येतात. असं का होतं? कष्ट, ऊर्जा, वेळ आणि श्रम जितके जास्त खर्च कराल तितकं यश, असं गणित नाही. त्याचं तंत्र जुळायला हवं. ते तंत्र जुळलं की मग यश मिळतं. शत्रूचे 2 सैनिक पकडून नेपोलियनच्या समोर उभा केले. शत्रूचे आहेत. आता नेपोलियन त्यांची गर्दन मारणार हे बऱ्यापैकी साऱ्यांना माहिती. पण त्या 2 सैनिकांकडे बघितलं आणि नेपोलियन म्हटला, सोडून दे त्यांना, अजून युद्धाला सुरुवात नाही, या सैनिकांनी काय अपराधही केला नाही, उगाच यांना कशाला, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे असं म्हणत नेपोलियन उठला आणि त्या सैनिकांच्या पाठीवर थोपटत म्हणाला, जा 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 तुम्ही जा. ते सैनिक निघून गेले आणि नेपोलियन आपल्या सेनापतीला बोलावलं. म्हटला, तू काही सैन्य घे आणि शत्रू सैन्यावर हल्ला करायला जा. हल्ला केल्यासारखं दाखव आणि अचानक शत्रूची भीती घेऊन तू पळून सुरवायला कर. तू भिवून पळतो हे बघितल्यावर शत्रू सैन्य तुझ्या पाठलागावर येईल, पळवत नाही पुढं. सेनापती म्हणला, ठीक आहे. सेनापतीला हे सांगितलं. नेपोलियननं दुसऱ्या सरदारला सांगितलं, आता हा आपला सेनापती त्या शत्रूला हल्ला करायला जाईल आणि भिवून आल्याचं नाटक करत पळवत पळवत नेईल. ज्यावेळी आपलं सैन्य त्याच्या पाठीमागं शत्रूचं सैन्य पाठलाग करत जाईल, त्यावेळी तू मध्येच दबा धरून बस आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर गोळीबार कर. सरदार म्हटलं, ठीक आहे.
नेपोलियननं सांगितल्यासारखं सेनापतीनं केलं. शत्रू सैन्यावर हल्ला करायला गेला, अचानक भिल्याचं नाटक केलं आणि सरळ वळाला आणि भिवून पळतोय असं दाखवलं. शत्रू सैन्य त्याच्या पाठलागावर पळत सुटलं. बघता बघता सेनापतीचं सैन्य पुढं, शत्रूचं सैन्य पाठीमागं. आणि ज्या सरदारला नेपोलियननं सांगितलेलं की दबा धरून बस, शत्रूचं सैन्य पुढे गेल्यावर तो बाहेर आला आणि पाठीमागून शत्रूच्या सैन्यावर त्याने प्रचंड गोळ्यांचा वर्षाव केला. शत्रूचं सैन्य जागेवर पराभूत झालं, मरून पडलं. सेनापती नंतर नेपोलियनला म्हणाले, तुमचं हे युद्धतंत्र विलक्षण, तुमच्या या युद्धतंत्राच्या बळावर आज आपण जिंकलो, पण हे तुम्हाला सुचलं कसं पाठीमागून गोळ्यांचा वर्षाव करावा ते? नेपोलियन म्हणाला, सकाळी ज्यावेळी ते 2 सैनिक तुम्ही पकडून आणले होते, त्या 2 सैनिकांच्या पाठीवर मी थोपटलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं, त्यांच्या फक्त छातीवर चिलकत आहे, पाठीवर नाही. हे निरीक्षण असतं, हे तंत्र असतं. यश मिळवायचं आहे ना, यश मिळवण्याचं तंत्र आत्मसात करावं लागेल, मग विजय मिळवता येतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती ही तंत्र. बाकी काही नाही लागत. हे तंत्र मिळवा, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि त्याच्यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते, बाकी कुणीच नसतं. मग ती कारणं वगैरे निघतात ना सगळी, असं झालं तर ती फक्त सबबी आहेत. मुख्य कारण आहे भीती. या जगात ज्याला घाबरावं अशी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. ह्या जगात घाबरण्यासारखी फक्त एकच गोष्ट आहे, भीती. आणि ती दुसऱ्या कुणाचीही नाही, आपल्या मनातली भीती. सगळ्यात महत्वाची गोष्ट. एखादी गोष्ट करायची आहे पण धाडस नसतं. धाडस नसणं म्हणजे भीती वाटणं. बरं, भीती फक्त अपयशाचीच असते असं नव्हे, बऱ्याचदा भीती यशाचीही वाटते. माझ्या एका मित्रानं प्रमोशनच नाकारलं. म्हटलं का रे? नाही, प्रमोशन घेतल्यावर इंग्रजीत बोलायला लागेल. त्याला इंग्रजीची भीती, त्यांनी यशाचा मार्गच बंद करून टाकला. अपयशाची नाही, यशाची भीती असते. ही भीती सगळ्यात धोकादायक आहे, सगळ्यात धोकादायक. आणि ही भीती बाहेरून कुणी निर्माण करत नाही, ती आपल्या मनातून निर्माण होते. ती आत्मविश्वासाच्या अभावातून येते. तुमच्या क्षमता तुम्हाला माहिती असतील, तुमच्या क्षमतांवर विश्वास असेल, त्यातनं तुमच्यावर प्रगाढ आत्मविश्वास स्वतःवर असेल, तर तुम्हाला भीती वाटतच नाही. पण हे जर नसेल तर भीती सगळ्यात महत्वाची, जी तुम्हाला पराभूत करते. बाकी कुणी पराभूत करत नाही तुम्हाला. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे, भीती. ही पहिल्यांदा काढून टाका. पण काय आहे अडचण आमच्याकडं? प्रेरणा देणारे, उत्साह वाढवणारे, म्हणजे आता हे वैभव परब, त्यांचे सहकारी, अशी फार दुर्मिळ माणसं असतात. बरीच लोक, जमेल का तुला? मला नाही वाटत. परीक्षा कोण देणार आहे? तू कशाला सांगतो? आपल्यालाही त्याच खरं वाटतं. खरंच नाही जमणार का? आमच्या आजूबाजूला सगळा परिसर आहे ना, तो असा आहे. सायकल शिकू का? नको, पडशील. पोहायला जाऊ का? नको, बुडशील. मग करू काय? टीव्ही बघ. कसं व्हायचं? म्हणजे लहानपणी आपलं लक्षण असताना आपल्या मुलानं कुठे अंधारात जाऊ नये, तो धडपडू नये, त्याला लागू नये म्हणून आई सांगते तिकडे नको जाऊ, भाऊ आहे. लहानपणाच्या अर्धजागृत मनावर तो बाऊ असा बसतो ना, लग्न झालं तरी माणसं अंधाऱ्या खोलीत जात नाहीत. दोष त्याचा नाही हो, लहानपणी त्याच्यावर जो संस्कार झालाय ना, अंधारात भाऊ असतो, तो जातच नाही. सगळ्यात मोठी अडचण आहे आमची, सगळ्यात मोठी.
माणसं नकारात्मक ही भीती घालत राहतात, सतत सतत भीती घालत राहतात. आमच्या अर्धजागृत मनावर त्यातून परिणाम होतो. मग इंग्रजी ते अवघडच आहे. मग ते शारीरिक चाचणी ती तर फार कठीण आहे. मुलाखत बोलूच नको. मला गणितच कळत नाही. काय हा प्रकार काय आहे? मी वारंवार सांगतो, या नकारात्मकतेच्या वातावरणात अजिबात राहू नका, अजिबात नको. आणि भीती पहिली मनात आहे ना, ती काढून टाका. आम्ही काय करतो, संकट यायच्या आधीच त्या संकटाचं भयान काल्पनिक चित्र मनात रंगवत राहतो. आणि मग फार काहीतरी आता होणार, दबा धरून बसते भीती. प्रत्यक्षात ज्यावेळी संकट येतं, निघून जातं, काहीच होत नाही, मग आपल्याला उगाच टेन्शन घेतलं. अरे तू आधीच कशाला विचार करतो मग? म्हणजे पाठीशी आपल्याला बुडू देणार नाही असा प्रशिक्षक आहे, तरी पाहण्यात पहिल्यांदा बुडी मारताना भीती वाटतेच. उडी टाळायचा आपण प्रयत्नही करतो, पण अशक्य झाल्यावर अखेर कोणीतरी ढकलल्यावर आपण पाण्यात पडतो. मग जीवाच्या आकांताने हातपाय मारायला सुरुवात करतो. श्वास घेता येत नाही, श्वासासाठी जीवघेणी धडपड चालू होते. पण स्वतःला वाचवण्यासाठी बघता बघता आपण त्या पाण्यावर स्वार व्हायचा बेफाम प्रयत्न करतो. आणि काही काळानंतर आपण त्या पाण्यावर आलवार स्वार होतो. हात चालवणं, पाय फिरवणं हे जमू लागतं. आणि आस्ते आस्ते पोहणं जमतं. नंतर उगाच घाबरलो होतो. तुम्ही पाण्याच्या भीतीवर विजय मिळवला म्हणून पोहणं शिकला, पण जर तुम्ही भीतीवर विजय मिळवला नसता तर आयुष्यभर ते पाणी तुम्हाला तुमच्या अपयशाच्या वाकुल्या दाखवत राहिलं असतं. आणि तुम्ही मरेपर्यंत सांगत राहता, मला कशाची भीती वाटत नाही, फक्त पाण्याची. का? पोहता येत नाही. तुम्हीच तुमचे अपयशाचे रस्ते तयार करून ठेवत असता. उडी मारत नाही तोपर्यंत भीती वाटते. एकदा पाण्यात पडला, गुदमरला की भीती निघून जाते. कुठल्याही क्षेत्रात जा घुसा आधी, पडा. लांबून नाही कळत, दुरून डोंगर साजरे आपण म्हणतो, नाही जवळ जाऊन बघा काय आहे ते, मग कळतं. ही भीती 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 तशी तशी तयार होते आपल्या मनात. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ती, एक गाव होतं, त्या गावाच्या बाहेर एक डोंगर होता. आणि त्या डोंगरावर आजतागायत कुणी गेलंच नव्हतं. गावात वंदता अशी होती की जो कुणी त्या डोंगरावर जायचा प्रयत्न केला किंवा गेला तो परत कधी आलाच नाही. त्यामुळे त्या डोंगराकडे कुणी फिरकायचंच नाही. लहानपणापासून त्या गावातल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलांवर तोच संस्कार झाला, तिकडे जाऊ नको. तिकडे गेला की गेला, परत आलाच नाही. कायम जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या मनात ती भीती तशीच होती. पण नवीन बंडखोर रक्ताचे काही तरुण मुलं देशाच्या स्वातंत्र्य दिनी दिवशी त्यांनी जसं ठरवलं काहीतरी वेगळी स्पर्धा करूया. आणि त्यांनी स्पर्धा काय ठरवली, त्या गावाबाहेरच्या त्या डोंगरावर जो कोणी जाईल त्याला 1,00,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. विलक्षण स्पर्धा होती. ती स्पर्धा ऐकली तशी सगळी जुनी जाणती मंडळी एकत्र आली, पंचायत बसली. काय तरी काय काढलंय, कशाला नको ते उद्योग, कशाला विषयाची परीक्षा, आतापर्यंत कुणी गेलं नाही, गेला तो परत आला नाही, अजिबात काही नाही. सगळ्यांनी कडकडून विरोध केला. पण हे बंडखोर रक्ताचे ऐकेच नात. काय झालं तरी होऊ द्या, पण ही स्पर्धा होणार. अखेर स्पर्धेचा दिवस उजाडला. ज्येष्ठ जाणती माणसं सांगतात, अरे नका रे करू असलं काहीतरी, कशाला उगाच विषयाची परीक्षा घेताय, अरे तिकडे गेलाय तो परत नाही आला, चांगलं आयुष्य जगताय का कशासाठी? पोरं ऐकायच्या मानसिकतेतच नव्हती. मग प्रत्येक आई बापाने आपल्या पोराला समजवायला सुरुवात केली, नको रे बाबा, नाही शिकला तरी चालेल, नको जाऊ, आम्ही पोचतो तुला. आई म्हणलंय का भरती झालाच पाहिजे, चालेल नाही झाला तरी, पण तिकडं नको जाऊ. सगळ्यांनी आपापली पोरं बाळं जेवढी समजवली. कसे बसे 5 लोक त्या स्पर्धेत भाग घ्यायला तयार झाले. 5 तरुणांनी भाग घेतला. स्पर्धा सुरू झाली तरी काय ज्येष्ठ जाणती माणसं सांगतायत, नका जाऊ, विषयाची परीक्षा घेऊ नका,
तिकडे जो गेलाय तो परत आला नाही, उगाच नका हे करू. पण नाही ऐकलं. ती स्पर्धा चालू झाली. 5 जण त्या डोंगरावर चालायला सुरुवात केली, चढायला सुरुवात केली. खालून आरोळे येत आहेत, आवाज येतोय, परत या परत या, नका विषयाची परीक्षा घेऊ, माघारी फिरा. मुलं पुढं निघाली. अचानक खालून परत गलका ऐकू आला. अरे ऐका, आत्ताच परत फिरा, अजून वेळ गेलेली नाही, माघारा या. त्यांचा तो आवाज ऐकला आणि शेवटचा 5वा शेजारच्याला म्हटला, खरंच असेल का असं? नाही, एवढे सगळे सांगतात म्हटल्यावर मग काय करूया? राहू दे. खालून खूपच आवाज येतो रे, काहीतरी असल्याशिवाय माणसं असं सांगणार नाहीत. बर काय, असं काय काय करूया? त्यांची चलबिचल झाली. खालच्यांचा आवाज वाढला. तसा एक जण म्हटला, मी जातो परत. दुसरा म्हटला, मग मी कसं काय जाऊ, मी पण येतो परत. आले दोघं माघारी खाली. ते दोघं आले तसे खालच्यानं आणखी चेव चढला. अरे हे दोघं शहाणे झाले, तुम्ही शहाणे व्हा, कशाला जाताय, कशाला विषयाची परीक्षा घेताय, माघारी या. ते तिघं पुढं तसेच निघाले, चालत चालत पुढं. अचानक त्या मागच्या दोघातला एक जण ठेचकाळा आणि धावत दिशी खाली पडला. कसा बसा अंग झाडत उठून उभा राहिला. दुसऱ्यानं विचारलं, काय झालं रे? काय कळलंच नाही रे. अचानक मागून कोणतं ढकलल्यागत झालं. अरे पण आपल्या मागं कोणच नाही. हो पण खोटं सांगतोय का? खरंच तर. बरं मी नेहमी खाली बघून चालतो. बरं दगड पण नाही तिथं. ठेच लागायचं कारण काय? एकदम असं कोणतरी जोरात ढकलल्यागत झालं. तुला काय म्हणायचंय? काहीतरी आहे राव. आतापर्यंत कधी असं ठेचकाळलो नाही आणि एवढा खाली बघून चाललोय. आहे मग नको बाबा, जाऊ माघारी. ते दोघं सुद्धा त्या भीतीनं माघारी गेले. खालच्या लोकांना आणखी आनंद झाला. आता एक जणच निघालाय वर, लोक त्याला हाका मारायला लागले, परत ये परत ये परत ये. पण या पठ्ठ्याचं लक्ष नाही, त्याचं आपलं सरळ चालणं, आपल्या ध्येयाच्या दिशेनं चालणं. चालतोय 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 ना अखेर तो त्या डोंगरावर पोहोचला. स्वतःच्या हातातला ध्वजने त्या डोंगराच्या शिखरावर लावला आणि खाली हात फैलावत जिंकलो असं त्याने अभिवादन केलं. तो डोंगरावर पोहोचलाय. खालच्या लोकांनी बघितलं आणि एकच हल्ला कल्लोळ करायला सुरुवात केली आणि असंख्य माणसं त्याला वर आणायला धावत धावत त्या डोंगराकडे निघाली. आतापर्यंत जे कुणाला जमलं नव्हतं ते यांनी साधलं. आतापर्यंत कुणी त्या डोंगरावर पोहोचला नव्हतं, तो हा पोहोचला. विलक्षण यश मिळवलं. सगळं कौतुक करायला झेपावले. तोही वरून खाली आला. अर्ध्या वाटेतच त्याला लोकांनी अगदी खांद्यावर उचलून घेतलं. वाजत गाजत मिरवणूक चाललीये. अवघा आनंद कल्लोळ, हल्ल कल्लोळ चाललाय. जिंकला, 1 लाखाचं पारितोषिक जिंकलं. एक म्हातारा मात्र त्या गर्दीतनं त्या जिंकलेल्या पोराला सारखा विचारतोय, अरे पण तुला जमलं कसं? सगळी माघारी आला, तू कसं काय नाही आला? आतापर्यंत कुणीच गेलं नव्हतं, तो कसं काय गेला? आतापर्यंत कुणी गेलेला परत आला नव्हता, तो कसं काय आला? तो म्हातारा काय प्रश्न विचारायचं थांबे ना. तो काही थांबेच ना म्हणल्यावर जनी खांद्यावर घेतलेला तो त्याला म्हटला, कुणाला विचारताय? अरे ह्यालाच ना जिंकलाय तो, कसा काय जिंकला? याला विचारून काय उपयोग आहे का? का बाहेर आहे? त्याला ऐकू येत नाही. तो ध्येयाच्या शिखरावर का पोचला माहितीये? बाहेर होता म्हणून. तो का पोचला माहितीये? इतरांचे नकारात्मक बोल त्याच्या कानावर पडत नव्हते म्हणून. ज्यांना ऐकू येत होतं ते माघारी फिरले, परत फिरले. हा नाही, याला ऐकूच येत नव्हतं. एकदा तुमचं ध्येय ठरलंय ना, एकदा तुमचा पक्का निश्चय झालाय ना, एकदा तुमच्या क्षमतांची तुम्हाला जाणीव आहे ना, तुमच्यात स्वतः प्रगाढ आत्मविश्वास आहे ना, कुणाचंही ऐकू नका. मग अजिबात नाही. भैरेवा, जोपर्यंत ध्येयापर्यंत पोचत नाही ना, सरळ भैरेवा. काही बघायची गरज नाही कुणाच. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. तुम्ही सबल असा, दुर्बल असा, तुमच्यात गुण असतील, तुमच्यात गुण नसतील, तुमच्यात क्षमता असेल नसेल, तुमच्यात कमतरता असतील, काही काही काही
एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, जर तुमची इच्छाशक्ती विलक्षण असेल ना, पोचायची जिद्द असेल आणि उत्कटता आपल्या ध्येयाला गाठायची असेल आणि त्या तीव्रतेनं जर तुम्ही चालत असाल ना, तर या जगात तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, कोणीच नाही. फक्त ती तीव्रता हवी, बस त्या तीव्रतेनं जायला हवं तुम्ही. मग काही नाही. ह्या जगात फक्त ताकदवान असलेली एकच गोष्ट आहे, तुमची चिकाटी. फक्त चिकाटी. बाकी सगळे गुण तुमच्याकडे नसले तरी काय हरकत नाही, फक्त चिकाटी. तेवढी चिकाटी तुम्हाला जिंकून देऊ शकते. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही. पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं. पाण्याचा एक थेंब सतत 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 त्या वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि अखेर त्या पत्थराला सुद्धा भेग पाडतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही, ताकद त्याच्या आविरात सातत्यानं चिकाटीनं चिवटपणे कोसळण्यात आहे. बस दारावर धडका मारत राहा. एकतर दार उघडेल तरी, नाहीतर मोडून पडेल तरी, कारण दाराच्या पलीकडे स्वागताला यश उभा आहे. सातत्य 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 हवंय. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मी वारंवार सांगतो, एकदा ती भीती काढून टाका. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो अपयश. अपयशातूनच यशाचा राजमार्ग चालू होतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. आम्ही यशस्वी का होत नाही? कारण आम्ही अपयशाचा सामना करत नाही. तुम्हाला घडायचं असेल ना, तर तुमच्या वाट्याला अपयश आलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रित करायचा प्रयोग थॉमस एडिसननं यशस्वी केला. पण मेणबत्तीच्या तबकडीवर ध्वनिमुद्रण करायचे प्रयोग त्याने तब्बल 10,000 वेळा केले आणि 10,001वा प्रयोग त्याचा यशस्वी झाला. अनेकांनी त्याला विचारलं, म्हणजे 10,000 प्रयोगाचा तुमचा वेळ, तुमचा कष्ट, तुमची ऊर्जा वायाच गेली ना? तुम्हाला नाही. त्या 10,000 प्रयोगानेच मला शिकवलं यशस्वी तबकडी कशी तयार करायची. मला आलेलं प्रत्येक अपयश माझी चूक दाखवून गेलं. मला आलेलं प्रत्येक अपयश कसं योग्य जायचं ते मला दाखवत राहिलं. मला आलं अपयश, माझ्यातल्या क्षमता कुठल्या जास्त आहेत आणि कुठल्या कमी आहेत हे सांगणारं ठरलं. मला आलेलं अपयश मी अचूक आणि परिपूर्ण कसा बनवू शकतो हे सांगणारं ठरलं. अपयशानंच मला घडवलं, यशानं नाही. अपयश जर आलं नसतं तर मी घडलोच नसतो. एडिसन सांगतोय. माणसं कुठली पुढे गेली? काही भारतीय पत्रकारांचं पथक जपानला गेलं होतं. ज्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब स्फोट झाले त्या शहरांचं, तिथल्या वास्तूंचं निरीक्षण करत ते भारतीय पत्रकारांचं पथक फिरत होता. त्यांच्या सोबत गाईड होता, तो माहिती देत होता. एका ठिकाणी प्रचंड मोठ्या इमारती समोर आल्यावर तो जपानचा गाईड या पत्रकारांना म्हणाला, हिरोशिमा नागासाकीवर जे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच्यानंतर ही शहरं बेचिराग झाली, त्या शहरांच्या पुनर्वसनाचं कार्य या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन. तसे भारतीय पत्रकारांपैकी एक पत्रकार म्हणाले, मॅक हायवर्टन? अहो, तो हाच मॅक हायवर्टन ना की ज्याच्यामुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अणुबॉम्ब पडले. मग ज्याच्यामुळे अणुबॉम्ब स्फोट झाले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचा अध्यक्ष करता? तो गाईड मार्मिकपणे एवढंच म्हणाला, हो, कारण जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही. आम्ही चर्चाच करत नाही. अपयश आलं ना शिकवून जातं, अपयश आलं ना अनुभव देतं, पुढे जाण्याची प्रेरणा देतं.
पराभव तुम्हाला माघारी खेचण्यासाठी नाही, अपयश तुम्हाला माघारी वळवण्यासाठी नाही. अपयशी कोण होतात? छोटासा पराभव झाला की माघारी फिरणारे ते अपयशी. तुम्ही किती उंची गाठली यावर तुमचं यश ठरत नाही, पडल्यानंतर तुम्ही पुन्हा किती 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 वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरतं. राईट बंधूंनी विमानं आकाशात उडवण्यापूर्वी अनेक विमानं तयार केली, त्यांची अनेक विमानं कोसळली, तरी ते आभाळाला खुणावत राहिले. कोसळल्या विमानांना पुन्हा पुन्हा आभाळात झेपावत राहिले. अखेर आभाळाला पाझर फुटला आणि या आभाळानं राईट बंधूंच्या विमानांना कुशीत घेतलं आणि विमानं आकाशात भरारा मारायला लागली. पण पहिलंच विमान कोसळलं असतं, राईट बंधूंनी विषय सोडला असता तर आज आभाळात भरारा मारू शकलो नसतो आम्ही. राईट बंधू सांगतात, अपयश तुम्हाला घडवतं, अपयश तुम्हाला अधिक अचूक आणि अधिक परिपूर्ण करत जातं. हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं अपयश हे तुमच्या भीतीचं कारण नको. अपयशासारखा दुसरा गुरु नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. एक गायक, संगीतकार, त्याला गायचं होतं पण भीती वाटायची अपयशाची. आपण नाकारले गेलो तर, आपला आवाज लोकांना आवडला नाही तर. मग तो पहिल्यांदा स्वतःशी गुणगुणायला लागला, मग हळूहळू तो अंधारात गायला लागला, मग विश्वासानं तो प्रकाशात आला आणि बघता बघता त्यानं भीती झडझडून बाजूला टाकली आणि मग तो हजारो लोकांच्या समोर गायला लागला. तो A.R. रहमान विश्वविख्यात संगीतकार झाला. तो अत्यंत लाजाळू होता, माणसांपुढे येतच नव्हता, भीती होती, बाजूला झटकली. काढता येते, बाजूला करता येते, हे सगळ्यात महत्वाचं आहे. स्वतःला सुद्धा आम्हाला तसं घडवता आलं पाहिजे. भीती भीती हे सगळं बाजूला काढत पुढे जाता आलं पाहिजे, तर निश्चितपणे आम्ही यशाचा तो डोलारा उभा करू. आम्हाला हवं ते आम्ही मिळवू, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खर तर आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात, जे घडू पाहत आहात, त्या सगळ्याला फक्त एक नियम लागू पडतो. तुम्ही मेहनत किती करता. तुमची जेवढी मेहनत जास्त तेवढं तुमचं यश जास्त. तुम्ही अपयशी झाला याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही यशाला पात्र नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठंतरी प्रयत्न करण्यात कमी पडता आहात, हा आहे. त्या कमतरता बलस्थानात परावर्तित करता यायला हव्यात. जेवढी मेहनत जास्त तितकं यश मोठं. तुम्हाला या सृष्टीत काहीच फुकट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची किंमत चुकवावीच लागते. काय व्हायचंय तुम्हाला, काही हवं असेल तर काही द्यावंच लागेल. ही किंमत पैशाच्या स्वरूपात नाही, ही किंमत कष्टाच्या स्वरूपात, ही किंमत ऊर्जेच्या स्वरूपात, ही किंमत व्यासंगाच्या स्वरूपात, ही किंमत संशोधनाच्या स्वरूपात द्यावीच लागेल. तुम्ही जितकं पेरतात तितकंच उगवेल, अधिक उगवणार नाही. त्यामुळे किती यश हवंय तुम्हाला हे जगावर नाही, तुमच्यावर अवलंबून आहे. किती मेहनत करता तुम्ही हे तुमच्यावर आहे. दगडाला माहिती आहे आपल्यातनं सुंदर मूर्ती घडायची असेल तर आपल्याला घाव सोसायचे कष्ट भोगावेच लागतील. आणि मूर्तिकाराला माहिती आहे दगडातनं जर आपल्याला मूर्ती तयार करायची असेल तर आपल्याला दगडावर घाव घालायचे कष्ट करावेच लागतील. तुम्ही मूर्ती असा अथवा मूर्तिकार असा, तुम्हाला कष्ट झेलावेच लागतील आणि कष्ट करावेच लागतील. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही किती कष्ट कराल त्याच्यावर तुमचं यश अवलंबून आहे, हा सगळ्यात महत्वाचा भाग. फक्त एकच सांगतो, या जगात अशक्य काही नाही, अजिबात नाही. नेपोलियन प्रत्येक युद्धात यशस्वी झाला याचं एकच कारण, त्याची द्विधा मनस्थिती कधीच झाली नाही. तो पहिल्यांदा लक्ष निश्चित करायचा आणि निशाण्यावर वार करायचा, बाकी विषयच नाही. ठरवला बस केलं, बाकी विषय नाही. तुमचं ध्येय तुमच्या समोर आहे, भरती जवळ आहे,
तुम्हाला फक्त जे करता येतंय ते करायचंय. चिकाटीनं, व्यासंगानं, कष्टानं, बुद्धीनं, कौशल्यानं, क्षमतेनं, विश्वासानं, आत्मविश्वासानं, निर्भयतेनं यश आपोआप तुम्हाला मिळेल. असं काहीच नाही की जे करता येत नाही. असं काहीच नाही जे मिळवता येत नाही. असं काहीच नाही जे वाटतंय पण होता येत नाही. सगळं करता येतं, सगळं होता येतं, सगळं बनता येतं, सगळं घडवता येतं. फक्त आपल्या हातात ते असतं. त्यामुळे मला निश्चित खात्री आहे, राष्ट्रसेवेचं, राष्ट्रभक्तीचं, कायदा सुव्यवस्थेचं आणि सर्वसामान्यांच्या रक्षणाचं ब्रीद घेऊन चाललेलं पोलीस खातं, तुम्ही एका ध्येयानं, एका उद्देशानं त्या क्षेत्रात जाऊ इच्छित आहात. निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. फक्त एकच गोष्ट, बुलढाणा जिल्ह्यात मेहकर नावाचं गाव आहे. त्या गावात एक 66 वर्षाची माऊली होती, जिचं नाव होतं लता भगवान करे. 3 मुली आणि 70 गाठलेला नवरा. मुलींची लग्न झालेली. आतापर्यंत कमावलेला सगळा पैसा अडका त्या मुलींच्या लग्नात खर्च झालेला. आता नवरा बायको दोघं दुसऱ्याच्या शेतात राबायचे, काबाड कष्ट करायचे आणि 2 वेळचं अन्न स्वतःच्या आयुष्यासाठी कमवायचे. घरगरिबीचं, उशाशी दुःख फक्त. अशा अवस्थेत नवरा अचानक आजारी पडला. अचानक सगळं घर विलक्षण कोमेजल्यासारखं झालं. त्या 66 वर्षाच्या माऊलीला काही कळेना काय करावं. ती नवऱ्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी तपासण्या केल्या, प्राथमिक औषधं दिली, पण फरक काहीच पडेना. पुन्हा डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी सल्ला दिला, चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. कुठं? बारामतीला घेऊन जा. या माऊलीला काही कळेना. आपलं घर गरिबीचं, पोटाची खळगी कशी बशी भरतो आपण. नवऱ्याच्या उपचारासाठी, इलाजासाठी पैसे आणावे कुठून? काय करावं? 4 घरात गेली. नातेवाईकांचे उमरे झिंजवले. जेवढे जमतील तेवढे पैसे गोळा केले. नवऱ्याला घेतलं आणि बारामतीचं हॉस्पिटल गाठलं. तपासणी झाली. नवरा वाचला पाहिजे. आयुष्यभर राबलाय, कुटुंबासाठी झटलाय, वाचला पाहिजे. 66 वर्षाची माऊली आपल्या नवऱ्यासाठी बेभानपणे प्रयत्न करते. तपासणी झालं. डॉक्टरांनी सांगितलं MRI स्कॅन करावा लागेल. तिने दबकत विचारलं, खर्च किती येईल? डॉक्टरांनी खर्च सांगितला आणि तिच्या डोळ्यापुढे दिवसा काजवे चमकले. कुठून आणावे पैसे? कुठून? तिला काही कळेच ना. गरीबाला जगण्याचा अधिकारच नाही का? उपचाराअभावी गरीबानं मरूनच जावं का? आतल्या आत घुसमटत राहिली. दवाखान्यातल्या बाहेरच्या बाकड्यावर येऊन मान खाली घालून बसली. काही क्षणानंतर इकडे तिकडे बघितलं. त्याच बाकड्यावर एक वृत्तपत्र पडलं होतं आणि त्या वृत्तपत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, बारामती मॅरेथॉन. बक्षिसाची रक्कम तिनं वाचली आणि तिचे डोळे चमकले. समोर ग्रहस्थाला त्याला विचारलं, ही काय? मॅरेथॉन म्हणजे? अहो, धावण्याची शर्यत. मला भाग घेता येईल? तो गृहस्थ या माऊलीकडे बघत राहिला. ती बातमी त्याने एकदा वाचली. म्हटला, हो, घेता येईल, सगळ्यांसाठी खुली आहे. वृत्तपत्राचं ते पान घेऊन ती 66 वर्षाची माऊली त्या शर्यतीच्या ठिकाणी पोहोचली. 9वारी लुगडं नेसलेली, अनवाणी पायाची. जिचा नवरा दवाखान्यात आहे. ती माऊली शर्यतीच्या ठिकाणी त्या आयोजकांना म्हणाली, मलाही धावायचं आहे. हो आजी, तुम्ही? धावणं जमेल का? पेलेल का?
तो विचार करायला येळ नाही बाबा. मृत्यूशी टकरा घेतोय नवरा माझा. आयुष्यभर सांभाळलाय त्यानं कुटुंबाला, आता त्याला सांभाळायची वेळ आलीये. माघार घेऊन कसं चालेल? धावू दे ना. आयोजकाच्या डोळ्यात क्षणभर पाणी तरळलं. त्याची शर्यतीला उभा राहिली. आजूबाजूला स्पोर्ट शूज घातलेले, रोज कसून सराव करणारे, स्टेडियम मध्ये पळणारे, आहार विहार भक्कम असणारे असे कसलेले धावपटू. आणि त्यांच्या रांगेत उभा आहे 66 वर्षाची, नऊवारी नेसलेली, आडवानी पायाची ही लता भगवान करे. शर्यत सुरू झाली आणि ती बेफामपणे पळायला लागली. आजूबाजूला तिचं लक्षच नव्हतं. तिला फक्त प्रत्येक पावलागणिक आपण नवऱ्याला वाचवण्याच्या जवळ जातो एवढाच भास होता. नवरा वाचवायचा असेल, नवरा जगवायचा असेल तर मला पळायलाच पाहिजे, मला जिंकलंच पाहिजे, मला बक्षिसाची रक्कम घेतलीच पाहिजे. तिच्या डोळ्यापुढे दुसरा ध्यास नव्हता. तिचा श्वास पुरता एकरूप झाला होता. ती फक्त धावत होती. पायाला खडे टोचतायत, लक्ष नाही. वरनं पदर उडतोय, तिनं दातात धरला. जीवाच्या आकांताने पळतीये, पळतीये, बेभानपणे पळतीये. नवरा वाचवायचा बस. तिचा ध्यास हाच तिचा श्वास झाला आणि तिने शेवटचं पाऊल टाकलं. आणि चोहो बाजूनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट उठला. 66 वर्षाच्या माऊलीनं ती 3 किलोमीटरची बारामती मॅरेथॉन जिंकली. अनेकांना आनंद झाला. तिच्या जिद्दीचा, तिच्या विलक्षण चिकाटीचा, तिच्या ध्यासाचा, जिंकण्याच्या तिच्या तीव्रतेचा. तिला आनंद फक्त एवढाच होता, आता नवरा वाचेल माझा. त्या लताबाईंना जेवढ्या तीव्रतेनं जिंकण्याची गरज वाटली ना, त्या तीव्रतेनं ज्यावेळी तुम्हाला गरज वाटेल त्यावेळी तुमच्या अंगावर वर्दी असेल. सहासष्ट वर्षाची माऊली जर 3 किलोमीटरची मॅरेथॉन जिंकू शकते, तर 20, 22, 23, 24 पोरं आम्ही कुठलीही शर्यत जिंकू शकतो. फक्त ध्यास हवा आणि तो आपल्या श्वासाशी जोडलेला हवा. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो आणि थांबतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.